नमस्कार मित्रांनो, आणखी एका भयानक कथेमध्ये आपले स्वागत आहे. ही घटना माझ्याबरोबर साधारण 1 वर्षापूर्वी घडली. आमच्या अंतिम परीक्षा जवळ आल्या होत्या आणि मला अजून खूप अभ्यास बाकी होता. साधारणपणे आमच्या शाळेचं वाचनालय संध्याकाळी 5 वाजता बंद होतं, पण परीक्षेमुळे शाळेनं ठरवलं की वाचनालय अर्ध्या रात्रीपर्यंत उघडं ठेवायचं, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल. माझं घर शाळेपासून फार लांब नव्हतं, त्यामुळे घरी अभ्यास करण्याऐवजी मी शांत आणि निवांत असलेल्या वाचनालयात जाऊन अभ्यास करायला प्राधान्य देत असे. माझ्या बहुतेक परीक्षा तयारी वाचनालयातच होत असे. त्या दिवशी मी सायंकाळी 6 वाजता घरातून निघाले आणि लवकरच वाचनालयात पोहोचले. मी अभ्यासात इतकी गुंतले होते की मला कळलंच नाही की 10 वाजले आहेत. मी कधीच इतका वेळ वाचनालयात थांबले नव्हते. साधारणपणे मी 8 वाजता घरी परत निघत असे. 8 वाजताही वाचनालयात काही विद्यार्थी तरी असायचे, पण 10 वाजता तिथे पूर्ण शांतता होती. माझ्याकडे फक्त 10 ते 15 मिनिटांचं काम बाकी होतं. म्हणून मी ठरवलं की लवकरच पूर्ण करून घरी जाईन. मी पूर्णपणे अभ्यासात गुंगले होते. तेव्हाच अचानक मला कोणीतरी लंगडत चालतानाचा आवाज ऐकू आला. माझ्या अंगावर शहारा आला. मी पटकन माझी पुस्तके गोळा केली आणि वाचनालयाबाहेर धाव घेतली. शाळेच्या वाचनालयाबाहेर एक खूप लांब कॉरिडॉर आहे. त्या कॉरिडॉरच्या शेवटी उजवीकडे वळल्यावर शाळेचं मुख्य बाहेरचा दरवाजा आहे. मी त्या कॉरिडॉरमधून धावत होते. बाहेरच्या दरवाजावर पोहोचले होते तेव्हा मी पाहिले की कॉरिडॉरच्या शेवटी एक स्त्री उभी होती. मला ती कोण होती हे माहीत नव्हतं, पण जशी मी तिच्याजवळ जात होते तशी मला जास्त अस्वस्थ वाटू लागली. मला इतकं विचित्र वाटायला लागले की मी आवाज काढला, कोण आहे तिथे? पण मी एवढं बोलताच ती स्त्री तिथून गायब झाली. काही सेकंदातच ती नाहीशी झाली. मला भीती वाटत होती, पेट चालत होते. भूक आणि थकव्यामुळे माझं पावलं नीट पडत नव्हते. पण मला एक गोष्ट खूप विचित्र वाटली. बाहेरच्या रस्त्यावर एकही माणूस नव्हता. हे खूपच अजब होतं, कारण तो रस्ता नेहमी रात्रीसुद्धा गजबजलेला असतो. रात्री उशिरापर्यंत तिथे फिरताना दिसायचे. भीतीने आणि घाबरून मी चालवताना सतत जमिनीवर नजर ठेवून चालत होती. मी जवळजवळ घरी पोचले होते तेव्हा अचानक मला जमिनीवर एक सावली दिसली, जी माझ्या दिशेने वाढत होती. जरी माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. मी डोकं वर केलं तर पाहिले एक स्त्री माझ्या पुढे चालत होती. ती खूप विचित्र वाटत होती. ती अपंगासारखी चालत होती. जणू चालताना तिला त्रास होत होता. ती इतकी हळू चालत होती की मी पटकन तिच्याजवळ पोचेल. आता ती इतकी जवळ होती की मला तिला नीट पाहता आलं. ती फाटकी मळलेली कपडे घालून होती आणि तिच्या हातपायांचे आकार विचित्र वाकलेले होते. तिचे केस खूप विस्कटलेले होते. हे सर्व पाहून मी जागीच थांबले. माझ्या पोटात खूप भीतीचा गोळा उठला. माझं अंतःकरण वारंवार मला सांगत होतं, या बाईजवळ अजिबात जाऊ नकोस. माझ्यात तिच्या पुढे जाऊन चालण्याचं धैर्यसुद्धा नव्हतं. मी इतके घाबरले की शब्दही बाहेर पडत नव्हते. माझा मेंदू पूर्ण शून्य झाला होता. ती स्त्री माझ्याकडे बघत म्हणाली, माझी मुलगी कुठे आहे? मी काहीच बोलू शकले नाही. त्याऐवजी मी दूर कुठेतरी बोट दाखवून तिला फसवलं की तिथे जावी. ती तिथेच लंगडत चालत गेली आणि एवढं लांब गेली की शेवटी माझ्या नजरेआड आली. पण मला तिच्या परत येण्याचा विचारानेच भीती वाटत होती. मी धावत पळू लागले. त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार होता, कोणीतरी मिळावं ज्याच्याकडे मी मदतीसाठी धाव घेऊ शकेन. तेवढून त्या बाईचा आवाज आला, ती इथे आहे. त्याआधी मला काहीच आठवत नाही. शेजाऱ्याने मला बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पाहिलं आणि मला घरी आणलं. मग शेजाऱ्याने सांगितले ही 1998मध्ये एका 32 वर्षाची बाई होती, जिचं नाव होतं जानकी. 6 वर्षाची मुलगी शाळा इडन हिल स्कूलमध्ये होती. त्या दिवशी खेळताना तिची मुलगी अचानक हरवली. जानकी आपल्या मुलीला गमावण्याचं दुःख सहन करू शकली नाही आणि एका अपघातात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर जानकीचं भूत इडन हिल स्कूल आणि आजूबाजूच्या परिसरात फिरताना दिसायला लागले. तिच्या हरवलेल्या मुलीच्या शोधात ती अजूनही फिरत आहे आशेने
की एक दिवस ती आपल्या मुलीला परत भेटेल.